आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। शिवाय देशाचा विकास अशक्य, नारी शक्ती वंदन संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन। देशाच्या सर्वांगीण विकासात महिलांचा किमान 50% सहभाग अत्यावश्यक असून तोपर्यंत भारत विकसित राष्ट्र बनू शकत नाही, असे ठाम मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले। नारी शक्ती वंदन महिला संमेलन कार्यक्रमात ते बोलत होते। महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आवश्यक असलेले संविधान संशोधन करण्यात आले असून यासाठी नरेंद्र मोदी यांनी ठोस इच्छाशक्ती दाखवली, असेही त्यांनी यावेळी नमूद केले। या कार्यक्रमाला महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार मनीषा चौधरी, चित्रा वाघ, अमित साटम तसेच SNDT विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापक उज्ज्वला चक्रदेव यांच्यासह अभिनेत्री रवीना टंडन, प्राजक्ता माळी, पार्श्वगायिका वैशाली सामंत, फॅशन डिझायनर अर्चना स्नेहलका स्वामी आणि ग्लोबल टीचर पुरस्कार विजेत्या रुबल नेगी यांची प्रमुख उपस्थिती होती। महिलांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात या विधेयकामुळे ऐतिहासिक बदल घडतील। संसद आणि राज्य विधिमंडळामध्ये मोठ्या प्रमाणात महिला प्रतिनिधी निवडून येतील, ज्यामुळे महिलांच्या नेतृत्वाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। तसेच नारी शक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा दर्शवण्यासाठी उपस्थित मान्यवरांनी मिस कॉल देऊन आणि फलकावर स्वाक्षरी करून समर्थन नोंदवले। महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले। प्रयत्न केली जाते त्यावेळी त्याच्या समोर असलेले जेवढ्या अडचणी आहेत त्या अडचणी देखील दूर केल्या जातात आणि म्हणून मोदीजींनी पुन्हा एकदा आता अमेंडमेंट आणलाय, नवीन बिल आणलाय। या बिलामध्ये दोन गोष्टी त्यांनी केल्या। डिलिमिटेशनची प्रोसेस ही या विधेयकामुळे सुरू होणार आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या 1 वर्षात डिलिमिटेशन हे पूर्ण होऊन 2029ला जे निवडणूक लोकसभेची होईल त्याला हे रिझर्वेशन लागू होणार आहे। आणि यासोबत जो काही या ठिकाणी दुसरा प्रश्न होता की एकीकडे आपल्याला या संदर्भात जो काही अमेंडमेंट केली होती ती लागू करायची होती, पण सेन्ससचा प्रश्न होता। तर सेन्ससचा प्रश्न सोडवण्याकरता मोदीजींनी सांगितलं नवीन सेन्सस होऊ शकत नसेल तर हरकत नाही, 2011च्या सेन्ससवरच आता आम्ही डिलिमिटेशन करू, म्हणजे कोणीही 2029 करता थांबणार नाही। 2029 मध्ये हे आपल्याला लागू करता येईल। आणि म्हणून या 2 अमेंडमेंटमुळे खऱ्या अर्थानं मोदीजींच्या इच्छाशक्तीमुळे जे कदाचित 10 वर्ष टळलं असतं ते आता पूर्ण होत आहे। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 2029च्या लोकसभेमध्ये 273 महिला खासदार या आपल्याला पाहायला मिळतील। तुमच्या माहितीकरता सांगतो, आज आता जी काही आपली खासदारांची संख्या आहे या खासदारांच्या संख्येमध्ये मेजॉरिटी करता 273 खासदार लागतात। आता तेवढ्याच महिला या आपल्या लोकसभेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील। आणि म्हणून मला असं वाटतं की एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा हा एक हे पाऊल मोदीजींनी उचललेलं आहे। आणि आपल्याला एक याची कल्पना आहे की देशाचं सर्वोच्च स्थान जे आहे ते देशाची संसद आहे, राज्याच्या विधानमंडळ आहेत। या संसदेत आणि विधानमंडळामध्ये ज्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या महिला येतील त्यातनं महिला नेतृत्व तयार होईल। आज आपण बघा 33% आरक्षण आलं तरी तुम्ही माझं म्हणणं हे या ठिकाणी लक्षात ठेवा आणि टिपून ठेवा, पहिल्याच निवडणुकीमध्ये तुम्हाला 40% महिला या खासदार म्हणून पाहायला मिळतील। कारण जिथे आरक्षण नाही तिथनंही आमच्या महिला निवडून येतात, त्या निवडून येतील। आणि म्हणून मला असं वाटतं की एक अत्यंत महत्त्वाचं जे सभागृह आहे या सभागृहाचं नेतृत्व हे ज्या क्षणी महिलांना मिळेल, मला असं वाटतं या देशामध्ये त्यानंतर महिलांच्या विकासाला, महिलांच्या नेतृत्वाला कोणी थांबवू शकणार नाही। आणि निश्चितपणे विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याकरता जी काही आपली नारी शक्ती आपल्याला आवश्यक आहे ती नारी शक्ती या रूपानं तिचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळेल आणि आपला विकसित भारत आपण पूर्ण करू शकू। आणि म्हणूनच मोदीजींनी घेतलेली ही जी काही हे पाऊल आहे याला समर्थन देणं आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात जनमानस उभा करणं हे अत्यंत आवश्यक आहे।
कारण आता काही लोक छुप्या पद्धतीनं त्याला विरोध करायला लागले आहेत. मग काय सांगतात, आमचा महिला आरक्षणाला विरोध नाहीये, पण डिलिमिटेशनला विरोध आहे. त्यांना माहिती आहे की या ठिकाणी हे डिलिमिटेशन झालं नाही तर महिला आरक्षण लागू होऊ शकत नाही. त्यामुळे असे जे लोक आहेत जे खऱ्या अर्थानं महिला विरोधी आहेत त्यांचा बुरखा फाडण्याचं काम हे या सेशनच्या माध्यमातून, या विधेयकाच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून मी देखील सगळ्या पक्षांच्या अध्यक्षांना महाराष्ट्रातल्या आणि सगळ्या मेंबर ऑफ पार्लमेंट, लोकसभा आणि राज्यसभेतल्या सगळ्या पक्षाच्या खासदारांना पत्र लिहून विनंती केलेली आहे की आपण या विधेयकाला पूर्ण पाठिंबा द्या. आणि आज मी पुन्हा एकदा जाहीरपणे म्हणतो की जो व्यक्ती या ठिकाणी या विचाराशी सहमत आहे की देशाच्या विकासामध्ये महिलांचा वाटा वाढवणं आणि महिलांच्या माध्यमातून विकसित भारत तयार करणं हे गरजेचं आहे, तो कुठल्याही पक्षाचा असो, अशा प्रत्येकाने मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे. अन्यथा मगाशी जे बोललं गेलं भाषणापुरतं या ठिकाणी सांगायचं की नारी सशक्त झाली पाहिजे आणि कृतीमध्ये मात्र त्या ठिकाणी अशा बिलांना विरोध करायचा, अशा प्रकारचं वर्तन बिलकुल चालणार नाही. हे देखील या समर्थनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा या मंचाने जे विचार व्यक्त केलेले आहेत, माझ्या या मंचावरच्या सर्व भगिनींचं मनापासून त्यांचे आभार मानतो की त्यांनी हे जे समर्थन दिलेलं आहे, आपलं समर्थन आम्ही मोदीजींपर्यंत पोहोचवू आणि आपल्या समर्थनातनं आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या समर्थनातनं मोदीजींच्या मागे एक असं कवच उभं होईल की या विधेयकाला कोणीच थांबवू शकणार नाही. हे विधेयक पारित होईल आणि नारी शक्तीला सगळे मिळून वंदन करू, एवढाच विचार या ठिकाणी मांडतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि आपण अगदी 30 सेकंद पटकन आपापले मोबाईल बाहेर काढा, कारण आता जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, मी मान्यवरांनाही विनंती करते की आपणही आपले मोबाईल बाहेर काढा आणि मी जो नंबर सांगते आहे तिथे फक्त आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे, म्हणजे आपलं अनुमोदन आदरणीय मोदीजींपर्यंतही पोहोचेल आणि जिथे गरज आहे ती पोहोचण्याची आपला पाठिंबा तिथे नोंदवला जाईल. नंबर लक्षात घ्या, 9667133333. पुन्हा एकदा इंग्रजीत सांगते, 966717 आणि 4 times 3, 4 वेळा 3. दिला मिस कॉल.